तर मित्रांनो रात्रीचे 2 वाजता आता आम्ही फर्स्ट टाइम सगळे आमचे म्हणजे कॉलनीतले जेवढे पण मित्र आहे तेवढे फर्स्ट टाइम सगळे आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला चाललोय. ते पण इतक्या जवळ चाललोय, रायगड बघायसाठी चाललोय आम्ही. तर आमच्यासोबत हा पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण रायगड आणि ते आम्ही दाखवू आम्ही काय काय करताय, कुठे कुठे फिरताय, की कोण कोण आमच्या सोबत आहे. बघा आईने काय मेकअप करून ठेवला, मेकअप करतोय आमच्या इकडे भूषण. आणि रात्रीचे 2 वाजले आता. 3 वाजता आमची गाडी आहे. तर आम्ही चाललो आता स्टेशनवर. भेटूया तुम्हाला गाडीमध्ये. आम्ही आता फायनली रेल्वेमध्ये बसलेले आहे. आमची सीट रिझर्वेशन झालेली होती, कन्फर्मेशन होतं आमचं. प्रेम आताच कॉलेजमधून बाहेर आला आहे. तर आम्ही करायला गेला होता तो. हा बेटा मित्रांनो आम्ही आता फिरत आहे पायी. तर बघा तुम्ही एवढे जण आहे आम्ही आता पूर्ण रेल्वे बघणार आहे. तर चला आपण पूर्ण रेल्वे बघू. बाबा काय आलं बाबा चला. मित्रांनो आता सकाळचे 6 वाजलेले आणि तुम्ही एकदा बाहेरचा नजारा बघा फक्त. किती सुंदर असा नजारा दिसतोय बाहेर. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचायमध्ये 7 तासाच्या 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पुणे पोहोचणार आहे. भूषणची मस्त झोप झालेली आहे, बघू शकतो तुम्ही. मित्रांनो आता आम्ही लॉजवर आहे आणि एकाने पण दात घसलेले नाही आहे. शर्मा दात घसतोय, भूषण दात घसतोय, प्रेम पण दात घसतोय. आणि आता वाजलेले 12. आम्ही 12 वाजता पुण्याला पोहोचले आणि आता आम्ही हा लॉज केलेला आहे. लॉज बघा आमचा. शर्मा एकदम जुन्या पद्धतीने दात घसतोय. पुण्याला येऊन तो पारंपरिक पद्धतीने दात घसतोय. ते एकट्यासाठी वापस नाही घेणार रे मी. माझी ऑडियन्स वेळा. काय मित्रांनो आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही आता चाललोय पुणे एक्सप्लोअर करायसाठी. आपला असा लुक आहे आजचा. तर आपण आता पुणे एक्सप्लोअर करणार आहे. पूर्ण मित्र माझे तयार झालेले आहे. तर आपण बघूया आता पुण्यामध्ये काय काय फिरायसारखं काय नाही. आपण पहिले लाल किल्ला आणि ते एक्सप्लोअर करू आणि मग बाकीचं आता मला जितकं माहिती पुण्यामध्ये कितकं फिरायसारखं आहे तितकं आपण फिरणार आहे. तर आपले सगळे मित्र रेडी फुल टाकतो टाकणं चुकायला रे. रुमाल हे बघा हे असे छोटे मोठे कांड चालत राहता मित्रांमध्ये. काही एवढा विषय नाही त्याच्यासाठी. तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण तुमचे छोट्या पणचे जे मित्र आहे त्यांच्यासोबत एक ट्रिप काढा. मस्त बाहेर फिरा त्यांच्यासोबत. पैसे कमवा, बाहेर फिरा, एन्जॉय करा. बस तेवढंच सांगेन. आता सर्वांना भूक लागली आहे. तर सर्वात पहिले नाश्ता शोधत आहे. कोणता नाश्ता पुण्यामध्ये सर्वात फेमस आहे की तो आपण करायचा असं त्यांची इच्छा आहे. तर आपण आता सर्वात पहिले नाश्ता करू मित्रांनो. चला तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करा. मित्रांनो आता आम्ही मसाला डोसा खायसाठी आले. हे आपलं नाश्ता करायचं म्हणताय. तर आम्ही आता इकडे बसले मसाला डोसाची वाट पाहत. तर आता मसाला डोसा तयार होतो आमचा. हे असे गुमसुम बसले दोन्ही जण. त्यांना काय झालंय काय माहिती. मित्रांनो डोसा आलाय आपला. बघू शकता किती मोठा डोसा आहे. भूषण घेन तू. रे ए भाई रस्ता कुठं आहे रे मित्रांनो. आम्हाला रस्ताच सापडत नाही का. मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे शनिवार वाड्याला खूप गर्दी आहे असं मला वाटतंय. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कशामुळे एवढी गर्दी दिसते आज.
आम्ही बाहेर तिकीट पण काढलं नाही, आम्ही फक्त बाहेर फोटोशूट करतोय पहिले. हे भाऊंचं फोटोशूट चालू आहे, शर्मा दादा फोटो काढताय, आपण पण काढू, पोस्ट करू आपण इंस्टावर. थांबा तुम्ही थोडंसं वेट करा. मित्रांनो आम्हाला काही तिकीट काढता येत नाही, आम्ही असेच बसले फुकट्यासारखे. आम्हाला तिकीटच समजत नाही की UPI पेमेंट होत नाही आहे. इकडे काय विषय चालू आहे काय माहिती, गर्दी पण खूपच आहे. आमचा प्लॅन चेंजिंग चालू आहे थोडासा. आता आम्ही कोपऱ्यात घेऊन जाणार आहे. आता त्याला शनिवार यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे. यांचं भाषण इग्नोर करा तुम्ही, माझ्या भाषांवर लक्ष द्या. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरा बस. मित्रांनो फायनली आम्ही शनिवारवाड्यामध्ये एंट्री घेतली आहे. मला दाखवतो मी शनिवारवाडा. हे बघा, हे स्टार्टिंगला आपल्याला तोप दिसली आहे, तोप आहे जुन्या जमान्याची तोप आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. हे हा सर्व व्ह्यू आहे शनिवारवाड्याचा. मित्रांनो इथे खूप प्राचीन इतिहास आहे. तर कोण तोडलाय? औरंगजेब. असं आहे का मित्रांनो? शर्मा सांगतोय की त्याला औरंगजेबने तोडला आहे. तर आता तुम्ही गुगलवर सर्च करून याची हिस्ट्री बघू शकता, नाही तर यूट्यूबवर पण तुम्ही टाकू शकता याची हिस्ट्री काय आहे. एवढा टाईम तर नाही माझ्याकडे की तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगू, आणि मला माहीत पण नाही की याची हिस्ट्री काय. मित्रांनो इथे पहिले म्हणलं जायचं की तो आवाज येतो काका मला वाचवा, तर तो या दरवाजाकडून आवाज याचा असं म्हणता की तो आता तो रिअल आहे का लोकांनी फक्त अफवा पसरून ठेवलेली आहे, तर मला काही माहीत नाही. तर इकडे दाखवलेलं पण आहे. हा तो नारायण दरवाजा, इकडून काका मला वाचवा. हे तुम्हाला ते बघा इकडे लिहिलेलं काका मला वाचवा. या आर्थ किडा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे. हे जे तुम्हाला ब्रिक्स लावलेले दिसत आहे ना, याच्यामधून ते मागच्या जमान्यात ते लोक बघितले असतील तुम्ही, ते असे एक गण ठेवायचे आणि जो समोर दिसला त्याला उडवून टाकायचे. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांब. आपल्याला इकडून समोर जाऊ दिसतोय, त्यांना ज्या लोकांना त्या टायमी तिकडे जो पण माणूस उभा दिसायचा त्याला उडवून टाकायचे. गेम खलास. तिच्यातून गोळी आली की आता आपण शनिवारवाड्याच्या टॉपवर उभे, म्हणजे तिकडून आपल्याला खालचा व्ह्यू बघता येईल असा मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. इकडे नो एंट्री केलेली मित्रांनो, इकडे कोणी जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलंय. दरवाजा बघू शकता तुम्ही किती जुना आहे. ही जी तोप तुम्ही बघताय ही खूप जुनी तोप आहे. तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट थांब. मित्रांनो आता आपण आलोय लाल महल बघायसाठी. आपण शनिवारवाडा पूर्णपणे एन्जॉय केला आहे. आपण आता लाल महल एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवेल लाल महलमध्ये कसं काय काय दाखवलं जातं. किल्ल्यामध्ये लाल महलमध्ये घुसल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले हे पाहायला भेटेल. हे असे 2 काऊज आपल्याला इथे दिसत आहे, आणि काय काय शाहिस्त्र खानाचे बोटं कापले होते शिवाजी महाराजांनी. अच्छा, आपण आता आत एंट्री घेतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती सुंदर इकडे दाखवलं गेलेलं आहे. एकदम सुंदर असं हे लाल महल आहे. मित्रांनो आपण आता लाल महल कंप्लीट केलेलं आहे. आपण आता नेक्स्ट लोकेशनला जातो आपला दगडूशेठ हलवाई बघायला. तर ते पण दाखवतो तुम्हाला. संपूर्ण ब्लॉग माझा बघा तुम्ही. आम्ही आता मार्केट एक्सप्लोअर करताय पुण्याचं. तुम्ही बघू शकता आमच्या आजूबाजू खूपच गर्दी आहे. तर आता प्रेम आपल्याला टोसांग आवडतोय. प्रेम टोसांग आवडतोय म्हणजे आता प्रेम काही बोलणार आहे. अरे यार हे पुण्याच्या लोकांना लाज वाटत नाही. त्यांना माहीत नाही की
एवढा फेमस माणूस त्यांच्या पुण्यात आला आहे तरी मी ते ट्रॅफिक कमी करता नाही कसे बिनाकली लोक आहे रे हे पुण्याचे बिनाकली का नाही पुरे. मित्रांनो आम्ही आता लाईट गल्लीमध्ये पाणीपुरी खात आहे डाळ पाणीपुरी. तर आता बघूया हे दादा पाणीपुरीवाले कशी पाणीपुरी देतो आम्हाला. मीठा बनाया मित्रांनो आम्ही आता पुण्यात फिरताय मयूरचा बड्डेचा केक घ्यायसाठी कारण की उद्या त्याचा बड्डे आणि आम्ही त्याला सरप्राईज देणार आहे. त्याचा बड्डे केक घेऊन आम्ही त्याच्यासाठी सरप्राईज ठेवताय की त्याचा केक आज आम्ही रात्री कापणार आहे. तर त्याचा उद्या बड्डे 1 डिसेंबरला. तर आम्ही आता केकची दुकान शोधता इकडे पुण्यामध्ये आम्हाला भेटत नाही आहे. अशी तर आला ना धीरे धीरे घाल. हॅलो गाणं लावलंय ना हॅपी बर्थडे टू यू. म्हणताय आम्ही तुला ऐकू येत नाही. मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग. आपला आज डे 2 आणि आपण आता चाललोय रायगडला. पहिले आपण सर्वात आधी आता इकडे नाश्ता करतोय. आपण बन मस्का खाणार आहे. पुण्याचा सर्वात फेमस बन मस्का भेटतो इथे. आपण त्या हॉटेलला जातोय आता. बघूया तो बन मस्का कसा भेटतो काय भेटतो तिकडे. आपण चहा पाणी करणार आहे. सकाळचे 8 वाजले आता आम्ही निघतोय रायगडासाठी. मित्रांनो आम्ही आता बन मस्का खात आहे. पाहूया आपण बन मस्का कसा भेटतो पुण्याचा काय भेटतो इकडे. आपला प्रेमला फॉर्ममध्ये सध्या पुण्याला आल्यावर प्रेमला काय आलं काय म्हणजे प्रेम सध्या काय फॉर्म. प्रेम डायरेक्ट एकटा खर्च करतोय बन मस्काला. प्रेमकडून आम्हाला बन मस्का आज. कच्चा चिकन नाही चल बात करना. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपलं बन मस्का आणि चहा आलेलं आहे. आपण आता खाऊन बघून मी सांगतो तुम्हाला कसं लागतं काय लागतं. काय गेला काय ना हे बाय 5 प्लेट आहे ना मोगरी चिवडी ना मिसळ पाव. अरे हा ना काय काय बोलला तो काय माहिती काय करता रे बस आधी. मित्रांनो आम्ही आता मिसळ पाव खायसाठी आलो आहे. कोणतं हॉटेल आहे काय माहिती. आम्ही आलेलो आहे आता व्हॉइसरॉय हॉटेल. बसा बस बस. प्रेम प्रेम काय म्हणतोस प्रेम. प्रेम हां काय माहिती प्रेम भाई एक नंबर आहे आपले. मित्रांनो हॉटेल एक नंबर आहे. भूषण मी प्रेम प्रेम बघा प्रेम जास्त भाऊ मध्ये आमचं होत पुण्याला. प्रेम नुसतं व्हायरल दिलेलं प्रेमचं नाव. प्रेमचं नाव ब्लॉगमध्ये प्रेमला मी व्हायरल करायचं काम करतोय. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तर मित्रांसोबत फिरायला जायचं एन्जॉय करायचं पैसे कमवायचे बस तेच कामं जमणार आहे आपल्याला जिंदगीवर. मी प्रेममध्ये जाऊ बदाम फार्म हाऊस करू तिकडं आम्ही सगळ्या पुढं राहणार आहे. नेक्स्ट व्लॉग सांगतो तुम्हाला. मयूरचा बड्डे आज. तो नुसता फोनवर थँक्यू म्हणतोय. आता मी सडपाव खातोय असं म्हणतोय तो. तो समोरच्याला काय म्हणत नाही की तुम्ही या मिसळपाव खायला. तो फक्त मिसळपाव खातो असं. नाही आलो मित्रांनो आम्हाला इकडे मोबाईल सापडलेला. हा मोबाईल इकडे कोणाचा तरी राहून गेला आहे. हा मोबाईल वाजत होता आता. आम्ही त्याला सांगितलंय की तुमचा मोबाईल इथे राहिलेला आहे तर ते बघूया आता आपण ते येतं आहे का नाही. जर नाही आलं तर आपण घेऊन जाऊ मोबाईल विकून टाकू आणि इकडच्या इकडे गोवा संपला विषय. आपलं काम राहतं. आता मिसळपाव आलेला आपला. जो है ना होटल में रह गया है तो ना आप उनके साथ वालों को बोल दो कि फोन आके लेके जाए. हेलो इनका जो फ़ोन है ना ये वाला होटल में रह गया है. वो छोड़ के चले गए तो आपको बोल दो उनके साथ वालों को कॉल करके बता दीजिए कि फोन लेने आ जाए.
चालू राहू दे. उशा चांगली विषय मित्रांनो आलू पराठाची क्वालिटी एक नंबर आहे. आलू पराठा बघा किती जाड आहे हा. एवढं जास्त आहे ना आपल्याकडे ज्याला लावलं ते एवढीशी पोळी राहते तिच्यात बी बटाटा टाकलेला असतो ते बी चिपट करून देतात एकदम भूषण घाबरतोय. नाही मी घाबरत आहे तूच घाबर. हा मोठे दही पण भेटले आपल्याला त्याच्यासोबत. दही आहे ना शर्मा दही. टिश्यू घे रे रुमाल नको करा. मित्रांनो आमचं रायगड कॅन्सल झालं आहे. कशामुळे मी सांगतो तुम्हाला. आमचे प्रवास रायगडचा पुणे ते रायगड प्रवास 5 तासाचा आहे आणि आमच्याकडे इतका टाईम नाही आहे की आम्ही तिकडून जाऊ आणि रायगड बघू आणि रिटर्न येऊ. तर आम्ही जवळचा किल्ला आहे पुण्याच्या जवळ एक सिंहगड म्हणून तुम्ही नाव ऐकलं की तानाजी मालचुरीचा किल्ला आहे तो. तर तिकडे आम्ही जातो आता सिटी बसमध्ये. तिकडे सिटी बस आपल्याला सोडते. 175 रुपयाला आम्हाला लागली सिटी बसने. तुम्ही जर पुण्यामध्ये कधी आलात तर सिटी बसने ट्रॅव्हल करा तुमचे खूपच पैसे वाचतील. काय बस मध्ये मस्ती करताय. आम्ही आता कॅन्टीनमध्ये बसले. तुम्ही मागे बघू शकता आय लव्ह सिंहगड असं लिहिलेले तिकडे. आता आम्ही खाली बसलेले इकडे पेपर वगैरे घेत आहे आम्ही आता. प्रिन्सिपल सुचवतो हे ना घेऊ का अजून लय पाकिट आहे तिकडे. ते दोघीच घे. 2-3 घेतोय का. हे पण घे ते पण घे. क्रीम ऑनियन. अरे थांब ते पाहिजे क्रीम ऑनियन्स. हां बस. अरे पुदिना निंबू काय माहिती नको घेऊ. हां आपलं प्रेम पैसे भरतोय. तर तुम्ही बघा प्रेम भाऊ खूप फॉर्ममध्ये आहे. आपले प्रेम भाऊचा विषय आहे का आपल्या. काय रे प्रेम भाऊ डायरेक्ट कटाकटी UPI मारू राहिले इकडे. चल लवकर. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता ट्रॅकिंग चालू केलेली आहे. मित्रांनो आता आहे ना माझी जुवार आली आहे. आता मी कुरकुऱ्याचा पाकिट फेकून देणार बघा. कुरकुऱ्याचा पाकिट कम फेकला पण का बरं पण रिकामा राग संताप नको करू ज्या. पाण्याने शेंगा नको बाबरे. वाव नाईस वाव नाईस वाव. तुम्हाला चढताना एक सांगतोय मी. तुम्ही जर इकडे याल तर तुम्ही बुटं घालून या नक्की. कारण की पाय कारण की पाय तुमचे सोलावू शकता. आमचा भूषण भाऊ इतका भारी आहे की तो एकदम भारी क्वालिटीचा बूट घेतला त्यांनी. तुम्ही फक्त फिरायला येत जा. तुम्हाला इतके सुंदर व्ह्यू बघायला मिळतील ना इकडे. तुम्ही विचार पण नाही केला असे सुंदर व्ह्यू बघायला मिळत आहे बघा. इकडे एक व्ह्यू पॉइंट आहे मस्त जबरदस्त. तुम्ही बघू शकता. चलो मित्रांनो आम्ही एवढ्या मोठ्या पहाडवर येऊन वेपर खाखा आहे आणि आमच्या समोरचा व्ह्यू जर तुम्ही बघाल ना एकदा तुम्ही व्ह्यू बघा थांबा. इतका भारी व्ह्यू आहे
आणि तुमच्यासोबत तुमचे सगळे मित्र आहे. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे मग. आणि ते बी वेपर खाताय मस्त. खाओ तुम्ही पिओ पण या खायला. खाओ पिओ ऐश करो, घुमो फिरो. लाईफ एकचदा भेटते. पूर्णपणे एन्जॉय करा. घरात बसून ब्लॉग बघू नका. बाहेर निघा, दुनिया बघा. नामाला पण धावा. आणि तुमची डबडेवाला ये रे. हे आमच्या कांद्याचे दपडे. आम्ही दिंडी घेऊन चाललोय वरती. मग दिंडी न्यायची वरती आम्हाला. दिंडीचा तुम्हाला अर्थ माहित नसेल. चला की लवकर. आला रे मुगड आला रे. चला आगे इधर बैठने को जगह थोड़ी. अरे ती पाय तर करते रे कॉन्फिडन्स. मित्रांनो मी आता गेटाच्या वरती चढलोय. म्हणजे तो एंट्रीचा गेट आहे. मी त्याच्या गेटाच्या वरती. आता मी तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो. 1 मिनिट थांबा. हा दुसरा नंबरचा गेट होता मित्रांनो. आपण तो पार केला. आता आपण पुढे जातोय. काय मग भूषण, कसं वाटतंय गडावरून? एकच नंबर वाटतंय. हवा कशी लागते एकदम थंडी. प्रेम तोफखाना. हा तोफखाना आहे. चला तोफखाना पाहू आता. मित्रांनो आम्ही आता तोफखाना बघताय. तुम्ही पण बघा. तुम्हाला कशाला रागवून मी एकटा बघेन तर तुम्हाला काय वाटेल. एकटा धावतोय आम्हाला धावत नाही. मित्रांनो आपण आता तोफखाना बघताय. तुम्ही बघू शकता. तुम्हाला तोफखाना दाखवतो मित्रांनो. थांबा माझ्यासोबत फक्त बघा तुम्ही. समोर तुम्ही बघू शकता तोफखाना आहे आपला. आणि इकडे 2 असे नारळाचे झाडं उभे गेलेले फोटोशूटसाठी. मित्रांनो हा तोफखाना आहे. बघू शकता तुम्ही. इकडून निशाणा लावायची जेव्हा आता नाही. चालतंय. पाणी रे मधी. मी कैरी घेतली खायसाठी. आता आपण इकडे वरती पोहोचलेलो. इकडे कॅन्टीन आहे मोठी. बघा याची कॅन्टीन आहे. इकडून मी कैऱ्या घेतलेला. इकडे पेरू वगैरे सर्व भेटतं इकडे. बघू शकतो तुम्ही. पेरू, कैऱ्या, इमली वगैरे सर्व भेटेल. हे बघा बेरी आहे आणि कैऱ्या आहे. इकडे भेटतात सर्व. अरे ते काय माहितीये का, पाणी येते. पाण्याची कुंड आहे. कुंड कुंड नाही ते. नानगुरू आहे. स्नानगृह इथे. हा नानगुरू आहे. असं आहे का? तो भाई थोडा आरसा भेटेल. मित्रांनो हे काय आहे आम्हाला चारींना माहित नाही. पण आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये की हे काय आहे नेमकं. पाणी पण आम्ही आता इतकं सुंदर व्ह्यू एन्जॉय करतोय ना. इकडे हवा पण इतकी थंडी येते. मस्त थंडीगार हवा येते. तुम्ही पण तो व्ह्यू बघा. मित्रांनो लोक गड फिरत जायचा. आम्ही इकडे 50 रुपयात पिठला भाकर खातोय.
आणि अर्धा बघितलाय गड. अर्धा गड बघितलेला आहे, तुम्हाला पण दाखवलेला आहे कसं बघितलं काय बघितलं आहे. आणि हा भुशा आहे, त्याचं काय चालू आहे काय होतं नुसतं सकाळचा असतोच आहे. असं पागा झालाय. हा भुशा एकदा कर रे. मित्रांनो, जर तुम्ही मित्रांसोबत बाहेर येशाल ना, तुम्हाला अशीच मस्ती करायला भेटेल. एकदम एन्जॉय, फुल एन्जॉय. बेटा युट्यूबवर सोडणार आहे तो व्हिडिओ. सोडायच्या पहिले डिलीट करायला नको लावतो. मित्रांनो, तुम्ही पण एकच सांगेन तुम्हाला, तुम्ही मित्रांसोबत फिरा, मजा करा. तुमच्या पोरांना अशा गोष्टी सांगा तुम्ही की मित्रांसोबत फिरायचो ना, असे कान केले. आता आपलं जेवण आलेलं आहे, पण आता पिठलं भाकर खाणार आहे. डोंगरी जेवण आहे ते. हा डोंगरी जेवण, पिठलं भाकर. काय भारी पिठलं भाकर. पण मित्रांनो, ही भाकर का एकदमच जरा जास्तच पतली. पोळी इथे आमच्या घरची, अशी पोळी बनते आमच्या घरची. काय लोक आहे. इकडे हॉटेल आहे बघा, ते समोर दिसतंय ना, ते हॉटेल आहे. आणि इकडे तुम्हाला सगळी पूर्ण खाण्यापिण्याची सोय मिळेल. हे काय चटणी रे इथे? कांद्याची, कांद्याचा टेस्ट आहे. हो आयुष. नंतर भाकरी संपल्या इकडे पाय. भाकरी संपल्या हातांचा डीव. काय एवढं अरे तुमच्यामधून एकची पेरी आहे व्हिडिओची. कोणाचा पहिले थांब रे, जेवणाच्या पहिले थांब. कोणाची जीभ नाकापर्यंत बघते, एक जण घरी जाऊ. नाही घरी जाऊ पडी ना, त्यांनी तोंडात घाल घेतला. नाही कर तरी बी पुढे जाऊ. तडून घे रे असं कर. पुढच्याच तू करे शेवटी घेता. मित्रांनो, आपण आता तानाजी मालसुरेच्या समाधीकडे आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आहे, इकडे तानाजी मालसुरेंचे पुतळे उभे केले गेलेले. हे इथे काही इन्फॉर्मेशन सांगताय, आपण ऐकू. किती युद्धात ऐकले की पहिल्याच वारात ढाल उडवली. उदयभानाची ती ताकद होती. आणि ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली, कमरेचा शेला काढला, हाताला गुंडळला, त्याचा ढालीसारखा वापर केला. तुम्ही विचार करा, जिथं लोखंडी ढाल तुटते, कापडी शेला टिकेल का? टिकला नाही, तोही तुटला. हात तुटल्यामुळे तानाजी मालुसरे एका हातानं लढत इथपर्यंत पोहोचले. आता एक दुसरी गोष्ट, काही लोकांचा प्रश्न असा असतो की बाबा ढाली तर लोखंडाच्या नव्हत्या. मित्रांनो, हा तानाजी मालसुरेचा पुतळा आहे. तर बघा, असं काही दिसतं तो. आणि ती जी दिसते तुम्हाला, ती समाधी आहे तानाजी मालसुरेची. हे दादा जे ती इन्फॉर्मेशन देतात लोकांना. आणि इकडे पूर्ण मोकळं आहे, बघू शकता. सुंदर माहिती इकडे, त्याच्यात मित्रासोबत. अरे अजून काहीच करायची गरज नाही. पैसे कमवा, फिरा. बस मी तेवढंच म्हणतो, पैसे कमवून फिरा. शुद्ध हवा, एकदम शुद्ध हवा दिल्ली पे. जाऊ दे आता, काय दिल्लीला एकदम तडकलाच हवा आहे असं म्हणणार होता मी. मित्रांनो, आम्ही आता चॉकलेट पान खात आहे एवढ्या थंडीचं. आणि हा याच्याने खेळतो स्प्रिंगने. ती जर वाकडी झाली तर त्याला भरपाई करून द्यायला पडेल. तो एवढा खाऊ योगला तू. मागच्या कप्प्यात नाही. आपलं नाही, कविता जोर घे. नाही रे, काम अजून 70 देऊ ना. बघ
कधी देणार हे बघ तर अहो लई लोक विचित्र मामा तेव्हा का आता 3 महिन्याचे पैसे होते हा? त्याला आता म्हणलं पहिलं घेऊन ये. 10 दिवस लागला तरी लगेच येऊन घेऊ घालून तुझं पैसे तेच की द्यायला नको का मला हे तुझं पैसे हा ते पण घे की बाळा. आता किती आहे आता मित्रांनो खूपच भारी पान आहे नुसते एवढे कावरेले पान त्याने सांगितलं की पानला थोडं थंड होऊ द्या सगळ्यांनी काय मारलं थंड व्हायच्या पहिले आम्ही जळगावचे पोरं आहे. आम्ही कावरेल पोरं आहे. खायच्या आम्ही ठिकाणी कुणाला ऐकता ना कुणाला ऐकू देता. खायला कधी जायचं नाही बरं का बुकिंग बाकिंग काही केली नाही. हा भाऊ भेटला आपल्याला हा धुळ्याचा आहे आपला जळगावचाच आहे म्हणजे तो इकडे कामणार आहे इकडे पुण्याकडे पुण्याचे पोरांपेक्षा जास्त आपल्या खानदेशचेच पोरं आहे फक्त कामासाठी आलेले तर त्यांना आपल्या जळगावमध्ये चांगला रोजगार भेटत नाही म्हणून आमदारला आपलं एवढं सांगणं आहे की जळगावमध्ये कंपन्या उभ्या करा राजमहा बोलेला एवढं सांगणं आहे की जळगावमध्ये कंपन्या उभ्या करा मस्त अशा उभ्या करा की पोरांना 30-40 हजार पगार भेटला पाहिजे महिन्यात मग सगळे पोरं पुन्हा एकच घेतील बरोबर आहे तर आम्ही आता बस स्टँडवर आलोय बसची वाट बघताय 9-7 वाजून 42 मिनिटाला आमची काहीतरी बस आहे इकडून स्टेशनची पुणे स्टेशन एवढं रूम आहे आपलं तर आता बघू वाट बसची मग जाऊ खाली आता मयुरीचा बड्डे करायचा आहे आज मयुरीचा बड्डे मग जाऊ हॉटेलवर उद्या आमचं मुंबई टूर आहे बघू उद्या भेटू मग आता मित्रांनो आम्ही आता पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर आलेलो आहे आम्ही मेट्रोमध्ये जातो आहे घरी आता मेट्रो पण ट्राय करून बघू म्हटलं कशी काय आहे भूषण कुठे डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रोचं काहीच माहिती नाही कुठे उतरायचं काय उतरायचं फक्त स्टेशन माहिती त्या स्टेशनवर उतरायचं तिकीट बी काढायचं कसं होतं काहीच माहिती नाही होतं स्कॅन करले तिकीट निघाले बसले आता मेट्रोत आता काय होतं काय माहिती पुढे स्टेशन बघा मित्रांनो तुम्ही किती नीट अँड स्टेशन खूप नीट अँड क्लीन आहे पुण्याचं आपल्याला आता सिक्युरिटीने सांगितलं की एक नंबर प्लॅटफॉर्मवर जा म्हणे आणि तिकडून तुमची मेट्रो आहे पुण्याची आता आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जातोय तुम्ही मागे बघू शकता इकडे स्टेशनवर तुम्हाला काही पण तुम्ही शॉपिंग करू शकता मित्रांनो बघू शकता स्टेशन किती भारी आहे पुण्याचं मित्रांनो तर आता मयूरचा बड्डे निमित्त मयूर आपल्याला चिकनची पार्टी देतोय हॉटेलमध्ये पुण्याच्या इकडे भूषण काय म्हणतो तुम्ही बोल काय करा ना आता प्रेम भाईने 10 रोटी खाई आहे कोणता काय म्हणतो तो 25 रोटी प्रेम भाईने 10 रोटी खाई आहे रोहित भाईने 25 तो डकार मी मारला त्यांना तुम्ही बघू शकता आपले चिकन प्लेट आलेली आहे याच्यामध्ये एक चिकनची 3-4 पीस आहे आणि आपलं एक अंड आहे एक राईस आहे आणि 3 चपात्या आपल्याला असे मिळत आहे थालीमध्ये तर ही 180 रुपयाची एक थाली आहे मयूर भाऊ कडून त्यांच्या बड्डे निमित्त आता आम्ही जेवताय तुम्ही भेटा आम्हाला जेवणानंतर आता मित्रांनो आपला आजचा दिवस खूप छान गेला आपल्याला आज खूप काही शिकायला पण मिळलं रायगड आपलं सिंहगडावर आम्ही गेले होते तिकडे खूप काही इतिहास बघायला मिळाला आम्हाला आणि पायी गेले आम्ही ट्रेकिंग करून आणि येताना आम्ही तिकडून 4 व्हीलरमध्ये आले कारण की येताना आम्हाला रात्र होऊन गेलेली होती त्यामुळे आम्ही तिकडून 4 व्हीलरमध्ये आले तर आता भेटूया बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आम्ही मुंबई निघताय सकाळी तर आता तुम्हाला उद्या मुंबई दाखवतो मी चला भेटूया चला आता मी झोपतोय लय थकलाय मी आता झोपूया मला आता बाय गुड नाईट मित्रांनो आम्ही आता मुंबईकडे रवाना होत आहे सकाळचे वाजले किती 7 वाजले हां 7 वाजले सकाळी आम्ही आता मुंबईला जातोय आमची डेक्कन क्वीन नावाची ट्रेन आहे तिकडे आपण तिकीट काढलेलं आहे त्याचं आपण त्याच्यात बसू आणि डायरेक्ट मुंबईला भेटतो तुम्हाला आता
मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे मुंबईला आणि आता आम्ही चर्चगेटला जातोय नाश्ता करायला सकाळी आम्हाला, कारण की आम्ही सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे, त्यासाठी आम्ही आता नाश्ता करतोय. आणि हा ब्लॉग मी आज एंड करून टाकणार आहे, कारण की मुंबईमध्ये आता आम्ही जास्त फिरणार नाही, आम्ही फक्त शॉपिंगसाठी आलेलो आहे. तर आता इकडं इतकी शॉपिंग करायची आहे, जास्त शॉपिंग करू आणि मग आता जाणार आहे आम्ही. मित्रांनो आम्ही आता मुंबईच्या कोलाबाच्या मागे स्टारबकमध्ये आलेलो आहे. आम्ही इकडे तीन कॉफी ऑर्डर केले आहे. मित्रांनो आपले प्रेम भाऊ फुल फॉर्ममध्ये आज मुंबईला त्यांचा फॉर्म दाखवताना त्यांनी माहिती आहे का काय केलं, हे सगळ्यात चमत्कारी काम केलं त्यांनी आज. आपली सर्वांची कॉफीचं बिल ते पे करणार आहे. मित्रांनो आपली इथे 3 कोल्ड कॉफी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यांना एन्जॉय करूया. बघू मी तुम्हाला सांगेन टेस्ट कसं काय आहे. माझ्याकडनं आपले 3 कॉफी आलेली आहे, तर तुम्हाला टेस्ट सांगेल मी कसं आहे काय, कारण की तुम्ही घरात बसता, तुम्ही फिरता नाही बाहेर. मी ट्राय करत असतो चार काही एवढं विषय नाही आहे. बघूया आता तुम्हाला टेस्ट सांगेल बघा. टाकली बांधाई